समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यामधील वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय। सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत हिडमा मारला गेला होता। मात्र पुण्यातील विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून आयोजित केल्या गेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं विद्यार्थ्यांनी सादर केलं। आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवर सादर केलं। यातील बहुतांश विद्यार्थी हे गडचिरोलीचे आहेत। या विद्यार्थ्यांनी हिडमाचा उल्लेख त्यांनी पर्वत अशा अर्थानं केल्याचा दावा केलाय आणि नक्षलवादी हिडमाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। नक्की झालेलं आहे किंवा काय कुठलं गाणं काय झालं याची आपण सगळ्यांनी मिळून माहिती घेतली पाहिजे। नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाहीये। मी नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलं आहे, आजही राहिले। त्याच्यामुळे देश पहिला, मग राज्य आणि त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर बाकीच्या काही वैयक्तिक काही समाजातील विघातक शक्ती जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे, ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये।